आज आपण हॉटेलसारखी मिळणारी व्हेजिटेबल पनीर भाजी बनवणार आहोत आणि त्या भाज्या पण घरच्या घरी अवेलेबल असतात. तर आपण पनीर तळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये आपण कांदा आणि 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. अद्रक लसूण पेस्ट, जिरी आणि याला छानपैकी असं हे करून भाजून घ्यायचं. नंतर थोडीशी हळद टाकायची आणि ज्या आपले वाटाणा, गाजर, शिमला मिरची, बटाटा, फ्लावर ह्या सर्व भाज्या आता आपण ह्या तेलामध्ये 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायच्या आहे. त्याला छानपैकी असं मस्त परतून घ्यायचं आहे. मग आपली भाजी खूप रुचकर आणि चवदार लागते. तुम्ही बघू शकता पूर्ण भाज्या घेतलेल्या आहे आणि खूप पौष्टिक भाजी आहे. हिला आपण आता 5 मिनिटासाठी ठेवलं होतं. आता बघू शकता तुम्ही आपल्या ह्या भाज्या छानपैकी मस्त शिजल्या आहेत. त्या वाफेवर ठेवल्या होत्या आपण. आता त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे 1 चमचा. माझ्याकडं जो घरी होता मी तोच टाकला. मी मटण मसाला टाकलेला आहे 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि लाल तिखट टाकलेलं आहे. खूप छान भाजी लागते. घरच्या घरी पण खूप मस्त होती. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे मसाले आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा छानपैकी मस्त परतून घेऊन त्याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेलं पनीर होतं ते मिक्स करायचं आहे. आता छानपैकी याला पूर्ण एकजीव करून घ्यायची ही भाजी. पूर्ण पनीर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे आपली भाजी आणि वरतून मी कांदा पात बारीक चिरून टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता याला आपण छानपैकी मस्त परतून घ्यायचं आहे. खूप छान भाजी होते. तुम्ही नक्की करून बघा आणि हे तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे आपली भाजी. रेस्टॉरंटसारखी भाजी आपण घरच्या घरी व्हेजिटेबल पनीर तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हॉटेलसारखी व्हेजिटेबल पनीर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. धन्यवाद.